नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी तोच अगर तेलकट नाश्ता खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल, तर आज मी तुमच्यासाठी बिन तेलाची अतिशय रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी आता आपल्याला हे साबुदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला हे साबुदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मग साबुदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये हे सगळे साबुदाणे घालायचे आहेत. आणि या साबुदाण्याची आता आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी ही साबुदाण्याची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पावडर आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला दोन्ही साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे साहित्य आपल्याला आता घट्टसर असे मळून घ्यायचे आहे. मग हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण 5 मिनिटापर्यंत असे ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया. त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. तर ही स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे. तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता, जसे तुम्ही याच्यामध्ये ढबू मिरची या मटार पण घालू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि या रेसिपीसाठी हे स्टफिंग बनवून घ्यायचे आहे. तर आता इथे हे स्टफिंग बनवून तयार झालेले आहे. आणि हे पीठ पण आता व्यवस्थित भिजले आहे. त्यानंतर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर छोटे छोटे आपल्याला अशा पद्धतीने हे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि या गोळ्यांना आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही हे गोळे मोठे पण बनवून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ही बटाट्याची स्टफिंग भरून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे. तर ज्या प्रकारे आपण निवरी बनवतो त्या आकारमध्ये हे बनवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पीसेस आता तयार करून घ्यायचे आहेत. तर मी हे सगळे पीसेस भरून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला या रेसिपीला स्टीम करायचं आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते 5 मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायचे आहेत. तर आता इथे 5 मिनिट झालेले आहेत आणि ही रेसिपी आता व्यवस्थित स्टीम झालेली आहे आणि बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याचा वापर करून ही बिना तेलाची अशी रुचकर नाश्त्याची रेसिपी बनवून हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.